ओम नमः शिवाय. आजचा जो विषय इथे मी मांडणार आहे तो आहे कठोपनिषद. ह्याच्या अगोदर आपण तैत्तरीय उपनिषदाचा अभ्यास केला मागल्या व्याख्यानाच्या वेळी, आणि त्यामध्ये आपण सविस्तर पंचकोश सिद्धांत जो होता तो आपण अभ्यासलाय. तर आता मी हे थोडं गृहीत धरून चालतो की आपल्या इथल्या सर्वांना पंचकोश सिद्धांत जो मांडलेला गेलेला आहे त्याबद्दल माहिती आहे. कठोपनिषद हे जे उपनिषद आहे ते फार प्राचीन उपनिषद आहे. महाभारतामध्ये कृष्णाने जी आपल्याला गीता सांगितलेली आहे त्या गीतेमध्ये काही जे श्लोक आढळतात ते श्लोक या कठोपनिषदातल्या वल्लींचीच पुनरावृत्ती झालेली आपल्याला तिथे आढळते अनेक श्लोकांमध्ये. कारण मूळ तत्वज्ञानाचा गाभा बऱ्याचदा समान असतो. त्यावरून आपल्याला असा अंदाज बांधता येतो की कृष्णाने सुद्धा कठोपनिषदाचा अभ्यास केलेला असला पाहिजे, इतकं ते जुनं आहे. महाभारताचा काळ जो नक्षत्रीय गणिताने काढलेला आहे, डॉक्टर पवी वर्तक आणि त्याच्यानंतर डॉक्टर निलेश ओक म्हणून आता माहिती असतील आपल्याला, तर त्यांनी सुद्धा तो साधारण इसवी सन पूर्व 5661 वर्ष इतका जुना येतो. ती 5600 वर्ष, 5600 वर्ष आणि आत्ताची 2026 वर्ष ही जर का मिळवली तर जवळजवळ 7 सहस्त्र वर्ष इतका जुना काळ महाभारताचा ठरतो. त्याच्याही आधी हे उपनिषद अस्तित्वात होतं. म्हणजे ते किती जुनं आहे ह्याची कल्पनाच केलेली बरी. कठोपनिषद ह्याची शब्दाची व्युत्पत्ती जर का आपण बघायची म्हटली तर कठ ह्या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे. कठ या शब्दाचा अर्थ त्रास असाही एक होतो संस्कृतमध्ये, त्रास. कारण कठवरूनच कंठणे हा धातू आला. आपण जेव्हा म्हणतो एखादी व्यक्ती जीवन कंठतीये त्यामध्ये थोडासा नकारात्मक भावच असतो. कुठल्याही व्यक्ती सुख सुख कधी कंठलं जात नाही, दुःखातच आयुष्य कंठलं जातं. आणि म्हणून कठ या शब्दामध्ये थोडासा इंग्रजीमध्ये ज्याला डिस्ट्रेस म्हणतात किंवा त्रास म्हणतात असाही एक अर्थ केला जातो. दुसरा भाग असा आहे की कठोपनिषद का म्हटलं, कारण शुक्ल यजुर्वेदाचा तो भाग आहे आणि कठ नावाची एक त्याची शाखा आहे, कठ नावाच्या. तर अशा पद्धतीचं हे उपनिषद असल्या कारणाने ही त्याच्या शब्दाची व्युत्पत्ती झाली. आता यामध्ये जो तत्वज्ञानाचा जो अभ्यास केला गेलेला आहे या उपनिषदामध्ये, जरा मी पुढून बोलतो म्हणजे आवाज जरा मोठा येईल आपल्याला. या उपनिषदामध्ये जो तत्वज्ञानाचा ज्या अभ्यास केलेला गेलेला आहे ते संवादात्मक आहे. हा जो संवाद आहे तो यम नावाची जी मृत्यूची देवता आपल्याला प्रख्यात माहिती आहे ती, आणि नचिकेत नावाचा अगदी कोवळा तरुण जो अगदी नुकताच 12-14 वर्षाचा फक्त असेल इतका लहान मुलगा, आणि यम नावाची देवता मृत्यूची देवता, अशा दोघांमधला तो संवाद आहे. या संवादाची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला देतो, यमाची पार्श्वभूमी तुम्हाला देतो, आणि मग आपण त्यातल्या तत्वज्ञानाकडे वळू. हा जो नचिकेत जो आहे त्याचे वडील गौतम नावाचा मनुष्य, साधा एक सभ्य म्हणता येणार नाही पण ब्राह्मण. तर हा जो ब्राह्मण होता, हा जो एक गौतम नावाचा एक मनुष्य होता, तो भाकड गायींचं दान करत होता अशी उपनिषदाच्या सुरुवातीला आपल्याला कथा आढळते. आणि हा जो त्याचा पुत्र होता नचिकेत, हा अतिशय विद्वान अतिशय सत्वशील असा असल्या कारणाने आपले वडील भाकड गायींचं दान कसं काय करतात म्हणून त्याला प्रश्न पडला. आणि त्यांच्याकडून ही अपकृती घडू नये आणि त्यांना जरब बसावी म्हणून तो प्रश्नकर्ता झाला. तो आपल्या वडिलांना म्हणाला की तुम्ही जर का ह्या गायींचं दान करताय तर माझं दान कुणाला करताय, असा त्याने तिरका प्रश्न आपल्या वडिलांना विचारला. हा प्रश्न विचारल्यानंतर वडिलांनी मौन धारण केलं, दोनदा काही बोलले नाही. तिसऱ्यांदा हा प्रश्न विचारल्यानंतर वडील चिडून म्हणाले, कारण लोकांची पद्धत असते एकदम चिडून बोलतात काहीतरी, तर ते म्हणाले तुझं दान मृत्यूला दे असं. आणि पूर्वीच्या काळात अशी पद्धत होती की वडील माणसांचा जो शब्द आहे तो पडू द्यायचा नाही. ही आपल्या हिंदू धर्माची एक, तसं म्हटलं तर उत्तम गोष्ट आणि कधी कधी अडचणीत टाकणारी ही गोष्ट अशी आपल्याला म्हणता येईल.
कारण महाभारतात ठिकठिकाणी वडीलधाऱ्या युधिष्ठिराचं जे बोलणं आहे ते अंगलटच आलेलं आहे सगळ्या पांडवांच्या. म्हणून मी म्हटलं की अडचणीत टाकणारी स्वती गोष्ट आहे. पण त्यावेळेला नीतीच अशी होती की वडीलधाऱ्या माणसांचं बोलणं पडू देत नसत. आणि म्हणून हा 12-14 वर्षाचा तरुण मृत्यूला सामोरं जायला तयार झाला एका वडिलांच्या शब्दामुळे. आता तो कसा काय मृत्यूला प्राप्त झाला ह्याविषयी उपनिषद सांगत नाही. उपनिषद म्हणतं की तो मृत्यूकडे गेला. आता आपण असं गृहीत धरू की इतके उत्तमोत्तम प्रश्न विचारणारा जो मनुष्य आहे तो नक्कीच योग मार्गाचा थोडाफार अभ्यासक असलाच पाहिजे. त्याने प्रायोपवेशन म्हणा किंवा योग मार्गातली इतर कृती म्हणा धरून समाधी काही त्याला तोपर्यंत जमत होती असं दिसत नाही, कारण त्याने समाधीविषयीच पृच्छा केलेली आहे. पण प्रायोपवेशन त्याला जमू शकतं. म्हणून कदाचित त्याने प्रायोपवेशन करून मृत्यू स्वीकारला असं आपण आता गृहीत धरू. आणि तो यमाकडे गेला. यमाकडे गेल्यानंतर तो 3 दिवस तिथे बसून राहिला असं वर्णन आहे, कारण यम हा जो देव आहे मृत्यूचा तो त्यावेळेस तिथे नव्हता दरबारात. आता पुढची कथा अशी आहे की 3 दिवसांनी 3 रात्र असा उल्लेख आहे. 3 रात्रांनंतर यमदेव तिथे आले आणि ते त्याला म्हणाले की हे विप्रा, 3 दिवस आणि 3 रात्र तू माझ्या दरबारात बसून आहेस आणि म्हणून माझ्या कल्याणाकरता, यमदेव म्हणतात आहे, किती अतिशय उत्तम नीती बघा प्रत्येक वाक्यामध्ये. यमदेव म्हणतात की माझ्या कल्याणासाठी तू माझ्याकडून 3 वर मागून घे, कारण 3 दिवस तू उपाशी इथे माझ्या इथे बसून राहिलास आणि मी तिथे तुला अटेंड करायला नव्हतं, तुझा सेवा करायला तुझी नव्हतो मी, म्हणून 3 वर माझ्याकडून तू मागून घे. तर आता 12-16 वर्षाचा मुलगा कुठला वर मागेल आपल्याला काय वाटतं? तर त्याने अतिशय अद्वितीय असे 3 वर मागितले. अद्वितीय म्हणता येणार नाही, अचतुर्थ म्हणून असं म्हणून, कारण 3 वर मागितले तर तिन्ही अस्खलित निखालस जे सत्य आहे असे वर मागून घेतले. ते वर त्याने मागितले. तर प्रथम वर जो मागितला तो भौतिकातला मागितला, दुसरा वर मागितला तो स्वकल्याणासाठी मागितला आणि तिसरा वर जो त्याने मागितला तो जगाच्या कल्याणासाठी मागितला. ही सुद्धा आपल्याला एक त्याच्यातली खोच लक्षात घेण्यासारखी आहे. प्रथम वर त्याने मागून घेतला की ज्यावेळी मी तुझ्या इथून परतून माझ्या वडिलांकडे परत जाईल त्यावेळेला माझ्या वडिलांचा राग शांत झालेला असू दे, त्यांचे चित्त प्रसन्न असू दे आणि ते मला ओळखू देत. त्यांची आणि पूर्वजन्मी त्यांचा राग शांत झालेला असू दे, म्हणजे काय की त्यांना ह्याची स्मृती त्यांची नाहीशी कर. त्यांच्या मनात काही माझ्याबद्दल वावगं ठेवू नकोस मी जेव्हा परत जाईन तेव्हा. हा त्याने वडिलांच्या कल्याणासाठी वर मागून घेतला, स्वतःच्याही कल्याणासाठी मागितला. हा वर यमाने त्याला लगेच देऊ केला. दुसरा वर त्याने मागून घेतला. नचिकेत यमाला म्हणतो की मी हे आजवर ऐकत आलेलो आहे की स्वर्गामध्ये भूक तहान नाहीशी होते आणि स्वर्गामध्ये फार कमी जणांना प्रवेश मिळतो. तर स्वर्गात जाण्यासाठी मला कुठली कुठली कर्म करायला हवीत ती कर्म तू मला सांग, जेणेकरून मी स्वर्ग मिळवीत, स्वर्ग प्राप्ती करेन. तर इथे थोडासा मी थांबतो आणि इथे थोडासा उहापोह करतो. आपल्याला थोडंसं तत्वज्ञानाचा उहापोह करत करत ही गोष्ट ऐकायची आहे, ठीक आहे? त्यामुळे आता मी थोडासा उहापोह करतो. या दुसऱ्या वरामध्ये पुढे एक असा श्लोक आहे की यमदेव त्याला इष्टिका सांगतात. इष्टिका असा शब्द वापरलेला आहे, इष्टका असा शब्द वापरलेला आहे उपनिषदामध्ये. आता अनेक विद्वानांनी इष्टका या शब्दाचा अर्थ यज्ञातल्या विटा असा केलेला आहे अनेक ठिकाणी. पण स्वर्ग कसा मिळवायचा ह्या प्रश्नाला उत्तर देताना यज्ञातल्या विटांबद्दल काही यमदेव बोलणार नाहीये. हा साधा समज आपण लक्षात घेतला पाहिजे. इथे इष्टका शब्दाचा अर्थ काय की इष्ट कृत्य, इष्ट अधिक का, इष्ट कर्म कुठली आहेत आणि अनिष्ट कर्म कुठली आहेत ही त्याने जाणून घेतली. हा त्याचा स्वच्छ अर्थ आहे. हा अर्थ करणारे डॉक्टर पविवर्तक म्हणून त्यांचं जर का तुम्ही उपनिषदांचं विज्ञाननिष्ठ निरूपण भाग 2 जर का तुम्ही नीट वाचलात, भाग 1 आणि भाग 2 असे उपनिषदांवर त्यांचे भाग आहेत, ते अवश्य वाचा. त्यांनी आगळं निरूपण केलेलं आहे आणि तेच यथार्थ ठरतं. यामध्ये ह्या ज्या इष्टका सांगितल्या यमाने नचिकेताला, त्या नचिकेताने तशाच्या तशा बर हुकूम त्याला परत म्हणून दाखवल्या असं उपनिषदात वर्णन आढळतं. आता त्या कुठल्या, ती कर्म कुठली, ते काय काय करायला लागतं हे गोष्ट गुप्त ठेवलेली आहे.
ही उपनिषदकाराने सुद्धा गोष्ट सांगितलेली नाही आणि आजतागायत ह्याचं उहापोही कोणी केलेलं नाहीये. आद्य शंकराचार्यांपासून ते तुम्ही अगदी दप्तरी किंवा बेलसरे सगळ्यांची जरी वाचलीत उपनिषदांची निरूपण, तरी तुम्हाला याचा उहापोह कुठे आढळत नाही. आणि म्हणून आपण असं धरूया की काही इष्टकर्म त्याने नचिकेताला सांगितली आणि ती त्याने बर हुकूम तशी तशी म्हणून दाखवून यमाला सुप्रसन्न केलं. आता हे 2 वर मागून झाल्यानंतर तिसरा वर, हा जो तिसरा वर जो मागितला तो सगळ्यात महत्वाचा आहे या उपनिषदातला. ह्या तिसऱ्या वरामध्ये नचिकेत त्याला विचारतो यमाला की आम्ही असं ऐकतो की मृत्यूनंतर अस्तित्व असतं, काही जण म्हणतात मृत्यूनंतर अस्तित्व नसतं. याच्याबद्दल खरं खोटं काय आहे ते तू मला सांग आणि मृत्यूचं ज्ञान मला दे, असं यमाला तो पृच्छा करतो. या एका प्रश्नावर हे अख्खं उपनिषद बेतलेलं आहे, या एका प्रश्नावर. आणि ते किती प्रकारे बेतलं ते तुम्हाला मी थोडं थोडं उकलून सांगतो. त्या एका प्रश्न काय केलाय की मृत्यूनंतर अस्तित्व असतं का, आणि असं तत्वज्ञान मला सांगा जेणेकरून मी हे जन्म मृत्यूचा जर राहट गाडगं आहे तर तरुण जाईल, म्हणजे परत मी या संसारात येणार नाही असं. तर आता हा यमदेव असल्या कारणाने आणि अनेक सहस्त्र वर्ष हे तत्वज्ञान गुप्त त्याने ठेवलं होतं. त्यामुळे यमाच्या तोंडी असे उद्गार आहेत की देवैही अत्र विचिकित्सितम पुरा नाही अणुभी ज्ञेय एष धर्म, असं म्हटलेलं आहे यमाने की देवांनी सुद्धा तू जी चिकित्सा करतोयस ती देवांनी सुद्धा पूर्वी चिकित्सा केलेली आहे, पण हा जो धर्म मी तू मला जो विचारतोयस तो अणुभर सुद्धा कळण्यासारखा नाहीये. अणुभर अणुभी असं म्हटलेलं आहे न एष ज्ञेय धर्म असं म्हटलेलं आहे की तो कळण्यासारखाच नाही, तर मी तुला कसं सांगू असा प्रश्न यमाला पडलेला आहे. त्यावेळी यमदेव काय करतात की लहान मुलगा समोर आलेला आहे तर त्याला आपण वेगवेगळी प्रलोभनं दाखवूया, म्हणून ते त्याला म्हणतात की तू माझ्याकडनं अनेक सुंदर सुंदर स्त्रिया मागून घे की ज्यांच्याकडून तुझी परिसेविका होईल अशा, किंवा तू अतिशय मोठं साम्राज्य मागून घे, तू अनेक जेवढे पाहिजे तेवढा वेळ भूमीवर राहून राज्य कर, तुला अख्खी भूमी दान देतो, तुला पाहिजे तेवढं आयुष्य देतो. अशा परिसेविका देतो ज्यांच्याकडून मनुष्याने सेवा करून घेणं योग्य नाही, इतक्या उच्च दर्जाच्या परिसेविका तुला देतो, अशी प्रलोभनं दाखवूनही नचिकेत त्याला म्हणतो तवैव वाहा तव नृत्य गीते. म्हणजे काय की मी जो वर मागितला तोच वर मला दे, ही तुझी नाचगाणी तुलाच लकला. हा 15 वर्षाचा मुलगा म्हणतोय ज्या वेळेला प्रलोभनं दाखवलं जात आहे. मोठा मनुष्य सुद्धा म्हणणार नाही इतकं प्रलोभनं दाखवल्यानंतर. आणि हे सगळं कशासाठी तो म्हणतो तर ज्ञान मिळवण्यासाठी. आणि म्हणून उपनिषदामध्ये कठोपनिषदामध्ये नचिकेताला प्रष्टा म्हटलंय. प्रष्टा असा शब्द वापरलाय यमदेवाने. प्रष्टा म्हणजे प्रकर्षाने इष्ट प्रश्न विचारणारा प्रष्टा. कारण क्रू धातू त्याच्यावरनं पण प्र येतो आणि प्रकर्षाने सुद्धा प्र येतो. जो प्रकर्षाने पृच्छा करतो तो प्रष्टा, किंवा जो इष्ट अशी पृच्छा करतो तो प्रष्टा, असाही अर्थ त्याचा घेता येईल. तर असा तुझ्यासारखा उत्तम प्रश्न विचारणारा आम्हाला मिळू दे असं यम त्याला सांगतो. तर हे सांगितल्यानंतर अनेक प्रलोभनांना सुद्धा जो तेव्हा बळी पडत नाही नचिकेत, असं बघून यमदेव त्याला उपदेश करतात. तो उपदेश असा आहे अन्य श्रेयोन्य दूतैव प्रेय ते उभे नानार्थे पुरुषम सिनीथ, असं म्हटलेलं आहे. या शब्दाचा अर्थ काय, या श्लोकाचा अर्थ तर यम नचिकेताला म्हणतात की असं लक्षात घे की एक असतं श्रेय आणि दुसरं असतं प्रेय, आणि ते उभे नानार्थे पुरुषम सिनीथ, ते नराला वेगवेगळ्या पद्धतीने बांधतात एकमेकात. आता इथे दोघेही बांधतात असंच म्हटलेलं आहे नराला वेगवेगळ्या पद्धतीने. आता तुम्हाला थोडासा त्याचा उहापोह करतो. प्रेय म्हणजे काय की आता समजा मला जर का एखादं वाद्य वाजवायला आवडतं
आणि मी जर का दिवसभर वाद्य वाजवायला आवडत आहे म्हणून वाद्यच वाजवत बसलो, हे मला प्रेय आहे म्हणून मी आता ते वाद्यच वाजवणार 8 तास दिवसातून, तर मला घरचे काय म्हणतील की बाबा अरे जाऊन जरा काहीतरी कुठेतरी पैसा मिळव, अमुक अमुक जरा अभ्यास कर, काहीतरी गोष्टी चांगल्या कर, जेणेकरून आयुष्यात काहीतरी प्रगती होईल आणि इतरांना त्याचा फायदा होईल, इतरांना काहीतरी आयुष्य इतरांचं चांगलं होईल, असं तुझ्याकडनं काहीतरी कृतार्थता आयुष्याची घडू दे असं म्हणतो. म्हणजे काय, मोठी लोक आपल्याला जे सांगत असतात, संत मंडळी ऋषी मंडळी, ते नेहमी आपल्याला श्रेय सांगत असतात की कसं वागायला पाहिजे. आणि प्रेय म्हणजे काय की मला काय आवडतंय. आता सगळ्यात उत्तम मनुष्य कुठला असं जर का मला विचारा तर इतिहासाच्या अभ्यासाने मी असं म्हणेन की ज्याचं श्रेय आणि प्रेय एकच आहे तो मनुष्य अतिउत्तम. म्हणजे सावरकरांचं उदाहरण घ्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मातृभूमीचं स्वातंत्र्य हेच प्रेय होतं आणि त्या काळी त्यांची अनुकूलता अशी की त्या काळी गरजही त्याचीच होती, म्हणजे श्रेयही तेच होतं. तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या, रामदास स्वामींचं उदाहरण घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं काय प्रेय होतं, मनातली इच्छा काय होती, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ही मी आणीन इथे, हे स्वातंत्र्य मी आणीन. आणि त्या काळाची गरज काय होती, त्या काळाची गरजही तीच होती, बरोबर की नाही. म्हणजे त्यांनी करायला आवश्यक गोष्ट सुद्धा तीच होती आणि त्यांना आवडतही तेच होतं. आता आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचं काय घडतं, आपल्याला आवडत असते एक गोष्ट आणि करावी लागते दुसरी गोष्ट, बरोबर. आपल्याला काय वाटतं की अरे मी जरा कुठेतरी 2 तास जरा टीव्ही बघत बसावं, काहीतरी सिरियल बघत बसावं छान एखादी. आता आमच्या इथे सिरीज येतात आणि मला कधी कधी वाटतं की नेटफ्लिक्सवर आता सिरीज बघत बसतो मी 2 तास एखादी, पण मला जायचं असतं ऑफिसला. मी श्रेय काय आहे की कार्यालयात जाऊन काम करणं, ऑफिसला जाऊन. पण मला प्रेय काय वाटतं, अरे माझी सिरीज बुडली, माझी एक मालिका बुडली बघायची. तर आता हा जो सतत द्वंद्वात आपण जे जगत असतो ते सामान्य मनुष्य आणि असामान्य जे अद्वितीय लोक होऊन गेले त्यांच्यातला हा प्राथमिक फरक आहे की असामान्य लोक जी असतात त्यांचं श्रेय आणि प्रेय एकच असतं, त्यांचं मनात द्वंद्व नसतंच मुळी. उदाहरणार्थ कृष्णाचं उदाहरण घ्या. कंसाला मारायचं आणि उग्रसेनाला परत राज्य द्यायचं, धर्मसंस्थापन करायचं, दुष्टांचं निर्दालन करायचं, ही त्याची खुमखुमीच होती लहानपणापासून. म्हणजे त्याचं प्रेयही तेच होतं. महाभारतात सुद्धा अनेक वेळा त्याने बोलून दाखवलेलं आहे ते की असुरांचं निर्दालन करणं, धर्मसंस्थापन करणे माझं प्रथमपासून ध्येयच आहे आयुष्याचं. आणि गंमत अशी की त्या काळाला ते साजेसच होतं, ही अनुकूलता. आणि म्हणून हा झाला सर्वसामान्य लोक आणि अतिशय जे देवपुरुष जे असतात किंवा देवस्त्रिया ज्या असतात त्यांच्यातला हा भेद आहे. तसं अहिल्यादेवी होळकरांचं उदाहरण घ्या. अहिल्यादेवी घ्या, त्यांनी किती मंदिरांची संस्थापना केली. त्यांचं प्रेयच ते होतं की शंकराची मंदिरं जिथे तिथे त्यांनी जीर्णोद्धार केला, कित्येकशे सहस्त्र मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यांच्या काळामध्ये, जे त्यावेळी गरजेचं होतं. हिंदू धर्माचा प्रचार आणि हिंदू धर्माचं अस्तित्व टिकवण्यासाठी फार मोठी गोष्ट त्यांनी केली, ज्या मंदिरांमध्ये आज आपल्यासारखे असंख्य लोक जातात आणि आज तो धर्म टिकून आहे त्यांच्यामुळे. म्हणजे काय झालं, ही स्त्री सुद्धा अशीच, राणी लक्ष्मीबाई तशीच. आता म्हणून ते देवपुरुष किंवा देवस्त्रिया ठरल्या आणि आज त्यांच्यावर अभ्यास करतोय आपण. हा जो फरक आहे तो त्यामुळे, कारण अशा लोकांचं श्रेय आणि प्रेय हे एकच असतं. आता तर हे सांगितल्यानंतर नचिकेताला एवढंच फक्त सांगितलेलं नाहीये, कठोपनिषदामध्ये अनेक अजून श्लोक आहेत, वल्ली आहेत, त्याच्यात काही विशेष असे शब्द वापरलेले आहेत. मागच्या वेळेला ज्या वेळेला तैत्तरीय उपनिषदाचा आपण अभ्यास केला त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की उपनिषदांचा अभ्यास कसा करायचा असतो. कुठल्याही उपनिषदाचा अभ्यास, तर उपनिषदाचा अभ्यास फक्त पुस्तक उघडलं आणि त्याच्यात वाचून वाचून काढली पानं तर असा होत नाही. तर आता मी जर एखादं उपनिषद वाचायला घेतो, ईशावास्य उपनिषद असेल, कठोपनिषद असेल, तैत्तरी असेल, तर प्रथम नियम असा आहे की उपनिषद हे एखाद्या ब्रह्मनिष्ठ जो व्यक्ती आहे त्याच्या बाजूला जवळ बसून त्याचा अभ्यास करायचा, असा स्पष्ट आदेश उपनिषदाचा आहे. किंबहुना उपनिषद या शब्दाचा अर्थच तो आहे. उपनिषद, गुरु जवळ बसून जे ज्ञान ग्रहण करायचंय त्याला उपनिषद असं म्हणतात. आणि म्हणून कठोपनिषदाच्या अभ्यासामध्ये ज्या वेळेला आपण संस्कृत शब्द वेगवेगळे बघतो आणि त्याची व्युत्पत्ती
किंवा त्याची फोड करायचा प्रयत्न करतो ती फक्त पुस्तकी करून चालत नाही. त्याला अनुभवजन्य आधार एकतर स्वतःचा असायला लागतो, नाहीतर असा एखादा ब्रह्मनिष्ठ व्यक्ती तुमच्या समोर पाहिजे की जो व्यक्ती तावून चुलखून शास्त्रातनं बाहेर पडलेला आहे. उदाहरण तुम्हाला देतो. अनेक आजवर उपनिषदांवर अभ्यास करणारे होऊन गेले, पण कठोपनिषदामध्ये एक मी आता काय करतो, कठोपनिषदातले काही महत्वाचे मी शब्द योजून आलेलो आहे आज. त्या शब्दांची व्युत्पत्ती आणि किती महत्वाचे संदर्भ त्यात आहेत हे तुम्हाला थोडा वेळ सांगतो, एक 15-20 मिनिटं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे या उपनिषदांचा. तर त्यामध्ये एक प्रश्न लिहिलेला आहे, एक शब्द मांडलेला आहे, एक सूत्र मांडलेलं आहे. मी आता अख्खा श्लोक म्हणून दाखवत नाही, पण त्याच्यातलं एक 4 शब्द बोलून दाखवतो. अप्रमत्त तदा भवती असं म्हटलेलं आहे की असा जो अभ्यास करणारा आहे, असा जो गुरु आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे, तो अप्रमत्त असतो. तो कुठलंही जर त्याचं जर वागणं असतं ते प्रमत्त नसतं. आता आपल्याला सांगण्यात काय आलेलं आहे, दत्त संप्रदायात मुख्यतः ही घटना घडते आणि अतिशय अश्लाघ्य अशी वर्तन तिथे होत असताना आपल्याला दिसतात आजच्या काळामध्ये की हा अमुक अमुक बाबा आहे, अमुक अमुक महाराज आहे, ते प्रमत्त वर्तनात असतात आणि त्याला दत्त संप्रदायामध्ये बाल उन्मत्त आणि पिशाच्य वृत्ती असं म्हटलेलं आहे. आणि त्याचं फार मोठं अवडंबर त्या लोकांनी केलंय. म्हणजे काय, प्रमत्त वर्तन कसं करतात की अमुक अमुक बाबा आहेत, त्यांनी म्हणे दारूचं पिंपच्या पिंप रिचवून दाखवलं. हे यांचं उपनिषदांचा अभ्यास. मग आता माझ्यासारखा जर का एखादा प्रश्न आहे जो अभ्यासक आहे, त्याने जर का हा प्रश्न केला की इथे तर कठोपनिषदामध्ये गुरु अप्रमत्त असावा असं म्हटलेलं आहे आणि दारू पिणं किंवा कुठलंही व्यसन करणं हा प्रमाद म्हटलेला आहे, मग आमचे गुरु असं वागणं योग्य की अयोग्य, हा जर का प्रश्न मी केला तर तो काय चुकला. आणि म्हणून जर का तुम्ही खरे जर का पंडित बघितलेत, खरे जर का महाराज बघितलेत खरे, तर ते कधी तुम्हाला व्यसनी दिसणार नाहीत. उदाहरण देतो तुम्हाला, वासुदेवानंद सरस्वती टेंबे शास्त्री, एक उदाहरण भास आहे. त्यांचा संप्रदाय बघा, एक तरी मनुष्य व्यसनी आहे का बघा, एक तरी मनुष्य प्रमत्त झालेला आहे का बघा. आणि मग कळतं की ब्रह्मज्ञानी मनुष्य अप्रमत्त कसा असतो हे आपल्याला लक्षात येतं. किती निष्ठेने तो वागणूक ठेवतो, किती शुद्धीने तो वागतो, त्याचे आचार कसे असतात. आणि म्हणून गीतेमध्ये जे वर्णन केलेलं आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव, तो बसतो कसा, चालतो कसा, त्याचं वागणं कसं असतं, हे आपल्याला या शास्त्रांवर तोलून बघितलं पाहिजे. आणि म्हणून उपनिषदाचा अभ्यास करताना आपल्या गुरुची सुद्धा पारख जी आपण करतो ती अतिशय कठोरतेने आणि नियम लावून केली पाहिजे. माझ्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल गुरुभाव आहे, हा माझ्या मनातला भाव मला तारेल, पण ह्याचा अर्थ तो गुरु शुद्ध आहे असा होत नाही. तुम्हाला उदाहरण देतो, आणि हे सुद्धा कठोपनिषदातलंच वचन मी तुम्हाला सांगतोय, कारण कठोपनिषदामध्ये म्हटलंय की तद्भावम तर तस्य तरती तारयती, तद्भावम तस्य तारयती, अशी एक उक्ती आहे की श्रद्धेने ज्यावेळेला एखादा मनुष्य एखादी उपासना करतो, त्यावेळेला ज्याच्यावर श्रद्धा ठेवली आहे तो त्याला तारत नसतो, तर तो भाव जो ठेवलेला असतो त्याच्या मनात त्या व्यक्तीबद्दल, तो भाव त्याला तारत असतो. पण आपले हिंदू लोकांची आज फसगत कुठे होतीये की अमुक अमुक महाराजाकडे मी गेलो, अमुक अमुक महाराजावर माझी श्रद्धा मी ठेवली आणि मला एक अनुभवाला आलं, अरे म्हणजे तो महाराज श्रेष्ठच असला पाहिजे. नाही नाही, हे स्पष्ट उत्तर उपनिषदाने दिलेलं आहे. आणि म्हणून मी हे असं ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला लोकांना राग येतो की मी त्यांच्या गुरूंना नाव ठेवतो, पण मी कोणाचंही नाव घेत नाहीये. मी म्हणतोय की तुम्ही आपल्या गुरुची शहानिशा करा, आणि ती शहानिशा मी सांगतो म्हणून करू नका, यमदेव सांगतात म्हणून करा. हे मी माझं तुमचं सांगत नाहीये, मी प्रत्येक शब्दाला तुम्हाला उपनिषदातले शब्द, सूत्र, अर्थ, योग वाशिष्ठ, ब्रह्मसूत्र सगळ्यातले तुम्हाला प्रमाण द्यायला तयार आहे. पण अभ्यास जर का या पद्धतीने केला तरच ही गोष्ट शक्य आहे. आणि म्हणून ही गोष्ट प्रथम प्रतिपादली पाहिजे की श्रद्धा माणसाला तारत असते, तो मनाचा भाव त्याला तारत असतो, समोरचा व्यक्ती शुद्ध आहे असा त्याचा अर्थ होत नाही. हे प्रथम यमाने मांडलेलं सूत्र आहे, हे आपण बघितलं पाहिजे. दुसरं एक महत्वाची गोष्ट जी या संवादामध्ये यमनचिकेताच्या येते, ती म्हणजे ब्रह्मतत्व किंवा जे ईश तत्व आहे
किंवा जो ईश्वर ज्याला म्हटलेला आहे, किंवा ज्याला महत्त्व असा उल्लेख कठोपनिषदामध्ये केलेला आहे, ते तत्व जो जाणतो, ते तत्व जाणणारा जो मनुष्य आहे, त्याने तर ते जाणलं. जो ब्रह्मनिष्ठ झाला त्याने ते जाणलं. पण आपल्यासारखे जे अभ्यासक आहेत त्यांनी सुरुवात कुठनं करायची, हा आपल्या सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो, की मी सुरुवात कुठनं करू. तर यम त्याच्यावर म्हणतो, अस्ति इति यदा वा मन्यसे, असं म्हटलेलं आहे. जर का अस्ति इति, की ते तत्व तिथे आहे अस्तित्वात, असं जर का मी श्रद्धेने मानत गेलो, तर मला तो भाव व्यक्त होतो. तद्भावम तत्पुरुषम तारयती. तर मग तो भाव त्याला तारतो. म्हणजे काय, आज हिंदू धर्मामध्ये अजून एक गोष्ट प्रचलित झालेली आहे, की आपल्याला प्रत्येक वेळी देवांबद्दल किंवा या गोष्टींबद्दल पुरावे द्यायची गरज भासायला लागलेली आहे. बरोबर. आता पुरावे द्यायची गरज केव्हा लागते, ज्या वेळेला सिद्धींचं प्रदर्शन होतं त्यावेळेला. म्हणजे अमुक अमुक समजा एखाद्या मनुष्याने असं वर्तवलं, की मी एका खोलीत बसून दुसऱ्या खोलीत काय चाललंय सांगू शकतो. तर आता अशा वेळी आपण त्याच्याकडे प्रमाण मागू, हे योग्य आहे. बरोबर. पण अध्यात्मात प्रगती होण्यासाठी सिद्धींची आवश्यकता प्राथमिक पायरीला नसून कशाची आवश्यकता आहे, तर श्रद्धेची आवश्यकता आहे. आणि ही श्रद्धा कुठली, की खरोखरच अशी एक शक्ती अस्तित्वात आहे, जी शक्ती हे सगळं विश्व चालवते. आणि म्हणून यमाने सुद्धा प्राथमिक उल्लेख देताना अस्ति इति यदा वा मन्यसे असंच म्हटलंय. सश्रद्धेने जर का तू हे मानशील, की तिथे ती गोष्ट आहे, तर ती गोष्ट तिथे आहे अशी तुला अनुभूती होईल. पण जर का मी मानलं मनात, की काहीतरी आहे, काही उगाच काही नाही असलं, ब्रह्मतत्व नाही काही नाही, उगाच थोतांड आहे, तर मला ते सापडायचं नाही. आणि म्हणून मी अनेकदा आमच्या मित्रांमध्ये किंवा बोलताना या गोष्टीला सश्रद्ध चिकित्सा असं म्हणतो. म्हणजे सश्रद्धेने केलेली चिकित्सा. चिकित्सा तर केली पाहिजे, पण ती श्रद्धेने असायला पाहिजे. म्हणजे कशी, की मला ती गोष्ट आहे हे माहिती आहे, पण मला त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचंय म्हणून मी ब्रह्मनिष्ठ गुरुकडे चाललोय. पण गुरुकडे जाताना मनात हा भाव असता कामा नाही, की ती गोष्ट नाहीच आहे तिथे, बघू तुम्ही कशी दाखवता. हा भाव जर का असेल तर ब्रह्मप्राप्त होणार नाही, ईश्वर प्राप्ती होणार नाही, हे यम इथे ठासून सांगतोय. ही एक महत्वाची गोष्ट इथे आत्ता सांगायला मला भाग पडलेली आहे, कारण उपनिषदाने त्याचा आग्रह केलेला आहे. आता ही तुम्हाला मी सांगितली कठोपनिषदाची महत्वाची आत्ताची थोडीशी महत्वाची विधेय. आता थोडंसं मी तुम्हाला यमाबद्दल सांगतो, की या कठोपनिषदामध्ये यमदेवच का धरले गेले हो. यमदेवांचं मूळ काय आहे, यमदेवांना इतकं महत्व का प्राप्त झालेलं आहे, आणि मृत्यूला एकंदरीत इतकं महत्व का दिलं गेलेलं आहे, ह्याच्यावर आपण थोडासा उहापोह करूया. यासाठी आपल्याला सगळ्यात प्राचीन ग्रंथ जो आहे आपल्या हिंदू धर्माचा, तो म्हणजे ऋग्वेद, तो अभ्यासावा लागतो. ऋग्वेदामध्ये यमाचे अनेक पैलू आपल्याला आढळतात ऋग्वेदामध्ये. तर त्यामध्ये जर का तुम्ही जास्त पृच्छा केली तर लक्षात येतं, की यम आणि यमी नावाचे दोन भाऊ बहीण म्हणजे दोघं त्यावेळेला अस्तित्वात होती. ऋग्वेदाचा जो कालखंड नक्षत्रीय गणिताने काढला गेलेला आहे, तो इसवी सन पूर्व 25,000 वर्ष इतका येतो. 25,000 वर्ष 720, 23,000 वर्ष 720 इतका येतो. डॉक्टर पवी वर्तक यांनी काढलेलाच आहे तो ऋग्वेदातल्या नक्षत्रीय गणिताने. तर इतकं जुनं ऋग्वेद आहे, आणि त्यामध्ये आपल्याला यमाचा उल्लेख आढळतो. म्हणजे यम ही देवता किती पूर्वी असेल याची कल्पना करा. आता 2026 चाललंय, त्यामध्ये 23,000 वर्ष मिळवा, म्हणजे 25,000 वर्ष होतात साधारण, उणे अधिक. एवढ्या वर्षापूर्वीचा जो यमदेव आहे त्याची कथा आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळते. ती यम आणि यमीची कथा आहे. आता हा जो कालखंड आहे त्यावेळेला नुकताच मनुष्याची उत्क्रांती मनुष्य दर्जाला होत असल्या कारणाने विवाह संस्था अस्तित्वात आलेली नव्हती. विवाह संस्था नव्हती मनुष्यांमध्ये. आणि ह्या यमाचाच एक दुसरा भाऊ म्हणजे मनु आपल्याला माहिती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, मनुस्मृती रचणारे जे मनु आहेत, मनुदेव, ते मनु हे यमाचेच भाऊ आहेत, आणि तेही अतिशय विद्वान होते. मनुस्मृतीबद्दल अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत.
कारण ही मनुस्मृती लोकांनी वाचलेलीच नाहीये म्हणून. पण मनुस्मृती अतिशय उच्च दर्जाची आहे. आजचा हिंदू लॉ जो घेतलेला आहे ब्रिटिशांनी तो मनुस्मृतीवरूनच घेतलाय. तो लॉ फॉलो करतच, तो लॉ ते कायद्यावर आचरण करतच लोक त्याला नावं ठेवतायत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका. बरं, तो विषय वेगळा आहे, कधीतरी मनुस्मृतीवर आपण व्याख्यान ठेवूया. पण आत्ता यमाचा संदर्भ म्हणून द्यायचा, म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेला नुकती मनुष्यान लोकांसाठी यमनियम लावून द्यायची पद्धत चालू झाली होती. त्यावेळेची ही गोष्ट आहे ज्यावेळेला विवाह संस्था अस्तित्वात आलेली नव्हती. त्यावेळेला यमाची जी बहीण आहे यमी, ती यमी यमदेवांना असा आग्रह करते की तू माझ्याशी संबंध ठेव पुरुष आणि स्त्री सारखे. आता बहीण आणि भाऊ यामध्ये काही असे संबंध आपल्या शास्त्रात विहित नाही, पण त्यावेळेला शास्त्रात अस्तित्वात यायची होती. आणि म्हणून मला याच्यावरनं एक तुम्हाला थोडीशी कथा सांगायला आवडेल. एक पुण्यामध्ये एक वैशंपायन नावाच्या ज्ञानप्रबोधिनीच्या शिक्षिका होऊन गेल्या. आताच नुकतं त्यांचा त्या गेल्या निवर्तल्या त्या. पण त्यांनी त्या अतिशय मोठ्या विदुषी होत्या. तर त्यांनी मला एकदा प्रश्न केला होता. म्हणाले, आदित्य, जगातला सगळ्यात प्रथम क्रांतिकारक कोण आहे? जगातला प्रथम क्रांतिकारक. मी म्हटलं मला नाही बाबा, मला कल्पना नाही. मी तसं वाचन मी त्या अनुषंगाने कधी वाचलेलं नाहीये ऋग्वेद किंवा. तर त्या म्हणाल्या प्रथम क्रांतिकारक जर का जगातला इतिहासातला जर का कोणी असेल तर तो म्हणजे यम आहे. म्हटलं का? तर त्या म्हणाल्या की यमाने प्रथम क्रांती घडवली. ती क्रांती काय घडवली की सगळेजण नियमबाह्य आचरण ज्यावेळेला करत होते त्यावेळेला यमाने प्रथम नियम घालून दिले मनुष्यांना. आणि त्यामुळे त्याच्यावर तो नाट टीका झाली त्यावेळेला. आणि ऋग्वेदात त्याचे उल्लेख आहेत की यमावर इतकी टीका झाली या गोष्टीमुळे की तो अतिशय शुद्ध वर्तन ठेवायचा. तो त्याने बहिणीशी संबंध ठेवण्यासाठी नामंजुरी दिली आणि नाही म्हणून सांगितलं. आणि बहिणीला दुसरीकडे दुसऱ्या पुरुषाकडे जा असं विधान त्याने केलेलं आहे. इतकी शुद्धी राखल्याबद्दल जनमानसाने त्याला वाईट टाकलं. आणि इतकी त्याची प्रतारणा झाली की शेवटी त्याने आत्माहुती दिली यमाने, असं वर्णन ऋग्वेदात आढळतं. आणि म्हणून लोककल्याणासाठी प्रथम आत्मत्याग करणारा कोण असेल क्रांतिकारी तर यमदेव आहेत असं मला त्या म्हणाल्या. तेव्हापासून माझा खरा यमाचा अभ्यास सुरू झाला. म्हणजे त्या मी डोळस वृत्तीने बघायला लागलो ह्या सगळ्या संवादांकडे ऋग्वेदातल्या, की अशाही प्रकारे आपण जर का अभ्यास केला तर आपल्याला काही नव्याने गोष्टी समजतात जे मी त्यांच्याकडनं शिकलो. आज त्या हयात नाही आहेत, पण मला त्यांचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटलं कारण त्या फार मोठ्या विदुषी होत्या. आणि त्यांनी मला सांगितलं की यम हे प्रथम आद्य क्रांतिकारक आहेत. मला वाटतं त्यांनी ह्याच्यावर शोधप्रबंधही लिहिला होता, पण त्याचं काय पुढे झालंय मला माहित नाही. म्हणून आज इथे व्यक्त व्हावं असं वाटलं मला ती गोष्ट. त्यांचं स्मरण झालं एक प्रकारे आज. तर हा जो आद्य क्रांतिकारक यम आहे त्यांनी सांगितलं की मी तुला वरणार नाही, आपल्या बहिणीला सांगितलं. आणि त्यावेळेला यमाने काही नियम घालून दिले जगण्याचे. आणि ही जी सगळी भावंड होती ना, 5 भावंड मला तरी माहिती आहेत. अजून ऋग्वेदामध्ये काही उल्लेख असले तर माहित नाही. एक म्हणजे यम, दुसरी म्हणजे यमी, तिसरा म्हणजे मनु आणि चौथे म्हणजे अश्विनी कुमार. हे जे दोघं भावंड, ही सगळी सख्खी भावंड आहेत 5 जण. त्याच्यातले यमयमी जे होते ऋग्वेदातले ते ह्याला गेले. म्हणजे यमयमींचा वेगळा उल्लेख आपल्याला आढळतो. अश्विनी कुमारांवर तर ते देवत्वाच पावलेले होते, कारण ते वैद्यक शास्त्रात प्रवीण होते अतिशय. म्हणून त्यांचा उल्लेख देव असाच केला गेलेला आहे. त्यांच्यावर नक्षत्रीय नावही दिली गेलेली हे आपल्याला माहिती आहे. पण आणि म्हणून आपल्या डॉक्टरांना यमधर्म सहोदरा म्हणतात संस्कृतमध्ये. ते का म्हणतात? कारण अश्विनी कुमार हे पहिले वैद्य, आत्ताचे डॉक्टर हे सुद्धा वैद्य. आणि मूळ जे अश्विनी कुमार जे होते ते यमाचे भाऊ होते. यमधर्म सहोदरा भाऊ होते, सह उदरा, एकाच उदरात जन्मलेले यमाबरोबर. म्हणून ते तशी भावंड. आजच्या काळात डॉक्टरांना यमधर्म सहोदरा का म्हटलं जातं? कारण डॉक्टरकडे मनुष्य गेला म्हणजे मेलाच. अशी 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 त्याच्या मागे आता ती विडंबना झाली त्याची. पण त्या यमधर्म सहोदरा म्हणण्यामागे त्याच्या मागे हे आहे की खरोखर ती भावंड होती. तर हा एक कथा भाग त्याच्यातनं कळतो. तर हा जो यमाने नकार दिला आपल्या बहिणीला आणि त्याच्यापासून काही नियमांचं अनुल्लंघ्य असे नियम त्याने प्रस्थापित केले ह्या जगामध्ये, की त्याचं उल्लंघन जो कोणी करेल त्याला तीव्र शिक्षा आणि शासन होईल असा त्याने एक पायंडा पाडला, दंडक पाडला. आणि म्हणून प्रथम दंड धारण करणारा म्हणून त्याची ख्याती झाली ह्या यमाची.
आत्माहुती देणे आणि आत्महत्या करणे यामध्ये फार मोठा फरक आहे, हेही इथे विशद केलं पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण देतो. यमदेवांनी लोकांच्या प्रतारणेला कंटाळून आत्माहुती दिली असं मी तुम्हाला म्हटलं. ऋग्वेदात त्याचा संदर्भ आढळतो. आता एखादा म्हणेल की मग ही आत्महत्याच झाली नव्हे काय? तर नव्हे. स्वतःच्या स्वार्थासाठी ज्या वेळेला मनुष्य कंटाळून जीव देतो त्याला आत्महत्या असं म्हणतात. पण लोकांसाठी, एखाद्या मोठ्या तत्वासाठी ज्या वेळेला एखादा मनुष्य आत्मयज्ञ करतो त्याला आत्माहुती असंच म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून जर का तुम्ही पुराण वाचली तर आपल्याला असं लक्षात येतं, सती आणि शंकराचं उदाहरण घ्या. पार्वतीचा आदला जन्म सतीचा. दक्ष प्रजापतीकडून बोलावणं आलेलं नसताना सुद्धा ज्या वेळेला सती माता आपल्या वडिलांकडे गेली आणि तिथे शंकरांचा अवमान झालेला तिने बघितला, त्यावेळेला माझ्या पतीचा अवमान म्हणजे त्याचा मृत्यू, आणि त्याचा मृत्यू म्हणजे मी आता सती गेलं पाहिजे या भावनेने, या उदात्त भावनेने जिने आत्मार्पण केलं, ती आत्महत्या न ठरता ती आत्माहुती ठरली हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे पुढला जन्म जो सतीला मिळालेला आहे, सती देवीला मिळालेला आहे, तो पार्वतीचाच मिळाला, तो खालच्या योनीतला मिळाला नाही. पण उपनिषदामध्ये असं स्पष्ट वचन आहे की जो आत्महत्या करतो तो तिर्यक योनीला जातो. पण ती तिर्यक योनीला नाही गेली. तद्वत असे जे पुरुष होऊन गेले किंवा अशा ज्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत की ज्यांनी आत्मयज्ञासाठी, एखादी मोठी गोष्ट प्रस्थापित करण्यासाठी आपला मृत्यू स्वखुशीने घडवून आणलेला आहे, तो आत्मयज्ञ ठरतो आणि ती आत्महत्या ठरत नाही, हे प्रथम प्रतिपादित केलं पाहिजे आपण. ही एक मोठी गोष्ट कठोपनिषद अभ्यासण्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की यमाचं का ऐकायचं, की का म्हणून आम्ही यमाचं ऐकायचं. यम सांगतो म्हणून नाही. यम कोण होता आणि त्याने किती मोठा त्याग केलेला आहे, आणि या त्यागामुळे जी सत्य संकल्पिता यमामध्ये आलेली आहे त्याचं फळ आहे हे सगळं, हा जो आपला अभ्यास आहे कठोपनिषदाचा. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ही झाली यमयमीची गोष्ट, ही तुम्हाला आत्ता सांगितली. आपण हे अभ्यासलं की कठोपनिषदामध्ये काय काय वचनं जी आत्ता जी आहेत ती अभ्यासली. कठोपनिषदामध्ये श्रेयाबद्दल सांगितलेलं आहे, हे सांगितलं. आता एक तिसरं एक उदाहरण मी घेतो कठोपनिषदातलं महत्वाचं, की त्यामध्ये असं एक सूत्र येतं की योग शब्दाची व्याख्या येते. योग या शब्दाची व्याख्या येते. आपल्याला योग शब्दाच्या अनेक व्याख्या माहिती आहेत. पतंजलीने दिलेली व्याख्या कुठली? योगा चित्तवृत्ती निरोधा. कृष्णाने दिलेली, व्यासाने दिलेली व्याख्या योगा कर्मसु कौशलम माहिती आहे. तशी कठोपनिषदाने एक व्याख्या दिलेली आहे योग शब्दाची. ती अशी: योग हा प्रवृत्ती अपि अव्यय, प्रभव अव्यय असं म्हटलेलं आहे. प्रभव अप्यय, सॉरी क्षमा करा. योग ही प्रभव अप्यय असं म्हटलेलं आहे. म्हणजे योग हा म्हणजे काय? योग म्हणजे प्रभव आणि अप्यय असं म्हटलेलं आहे. क्षमा करा, जरा चूक झाली सांगताना. योग म्हणजे प्रभव आणि अप्यय. आता अनेक लोकांनी ह्या गोष्टीची उहापोह करताना अतिशय चुका केलेल्या आहेत. अनेक लोकांनी, विद्वानांनी चुका केल्यात. पण दप्तरी म्हणून, कैलासवासी दप्तरी म्हणून एक होऊन गेले, ज्यांनी योगमार्गावर अतिशय मोठी प्रवचन आणि भाषा आणि टीका केलेल्या आहेत कठोपनिषदावर. त्यांनी आणि डॉक्टर वर्तकांनी प्रभव आणि अप्यय शब्दाचा अर्थ हा जन्म आणि मृत्यू असा न घेता, प्रभव म्हणजे जन्म, सामान्यतः योग म्हणजे जर का जन्म मृत्यू असा अर्थ घेतला तर काही संदर्भच लागत नाही. योग म्हणजे जन्म मृत्यू असं मी म्हटलं तर तुम्हाला काही कळणारच नाही, बरोबर की नाही? कारण मोघम उत्तर आहे, मोघम शब्द आहे. मोघम शब्द कधी याच्यात दिले जात नाही उपनिषदामध्ये, स्पष्ट शब्दच दिले जातात कारण ऋषी होते. तर मग प्रभव आणि अप्यय शब्दाचा अर्थ काय? तर प्रभव या शब्दाचा अर्थ अभ्युदय असा पण एक होतो, आणि अप्यय या शब्दाचा अर्थ जवळ जाणे असाही होतो. आता याची थोडीशी आपण उहापोह करूया. तर योग म्हणजे अभ्युदय आणि जवळ जाणे असं मी आता तुम्हाला म्हटलं. अभ्युदय कसला? योग म्हणजे अभ्युदय असं मी म्हटलं तर अभ्युदय कसला? तर सर्वांगीण अभ्युदय, सर्वांगीण विकास म्हणजे योग. आणि जवळ जाणे, कशाच्या जवळ जाणे? तर त्या ब्रह्मतत्वाच्या जवळ जाणे.
त्या ईश तत्वाच्या सतत जवळ जाण्याचा अभ्यास करणे म्हणजे योग आहे. म्हणजे जर का म्हणजे आता थोडासा परत त्या दोन शब्दांचं मी विश्लेषण करतो. अभ्युदय, अभ्युदय म्हणतो ज्या वेळेला किंवा प्रभव असं ज्या वेळेला म्हणतो, त्याला प्रभव दोन गोष्टीत आपल्याला दिसतो. एक म्हणजे भौतिक गोष्टीमध्ये दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक गोष्टीमध्ये दिसतो. आपण आजवर बघत आलेलो की जो मनुष्य आज महाराष्ट्रात तरी आपल्याला असं दिसून येतं की जो मनुष्य आध्यात्मिक जास्त पातळीवर पावला, मोठा झाला, तो साधारण तुम्ही बघितलं जर का तर तो ना गरीब दिसतो. तो अतिशय श्रीमंतीत लोळताना दिसत नाही. तुम्ही जर का नीट बघितलंय, आजवर जर का अभ्यास केलात, तर अनेक जे लोक आहेत जे अध्यात्मात अतिशय श्रीमंती पावलेले आहेत, ते फार थोडक्यात समाधानी असतात. बरोबर? पण इथे एक मोठी गोष्ट आहे की जी यम सांगतोय आणि जी मी सांगितल्यानंतर अनेक कल्पनांना धक्का बसू शकतो, पण ती महत्वाची गोष्ट सांगणं मला भाग आहे म्हणून मी सांगतो. योगशास्त्र किंवा आपलं अध्यात्मशास्त्र कधीही असं सांगत नाही की कधीही असा दावा करत नाही की अध्यात्मात प्रवीण असण्यासाठी तुम्ही गरीबच असलं पाहिजे. असं कुठेही म्हटलेलं नाहीये. एकाही ठिकाणी हा च मांडलेला नाहीये. आणि त्याचीच पुनरावृत्ती करताना यमदेव म्हणतात की अभ्युदय साधतो. अभ्युदय साधतो म्हणजे काय? की भौतिक गोष्टीत सुद्धा तुझा अभ्युदय साधणार. जर का तू योग मार्गातली विधेय, योग मार्गातले जर का यमनियम कसोशीने पालन जर का करत असशील, तर तुझा अभ्युदय दोन्हीकडे साधलाच गेला पाहिजे. आणि त्याचं महत्वाचं कारण हे आहे की अध्यात्मात ज्या आपल्या सवयी असतात त्याच भौतिकात असतात. जर का अध्यात्मामध्ये तुम्हाला आसन विजय नसेल, 2-2 तास जर का तुम्ही बसण्याची तुम्हाला बैठक नसेल, तर तुम्ही 2 तास बसून भौतिकात सुद्धा काम करू शकणार नाही आहात. ही साधी गोष्ट आहे, कारण वृत्ती तीच आहे. आणि म्हणून अध्यात्मात जो अभ्युदय पावलेला आहे ना मनुष्य, तो भौतिकात पण पावलेला असतोच. फक्त आता मग हा प्रश्न आपल्याला पडतो की महा जर का अभ्युदय आहे, तर मग गरीब का दिसतात? तुकारामांसारखी व्यक्ती गरीब का दिसतात? किंवा अतिशय श्रेष्ठ संत आपल्याला गरिबीत जगताना का दिसतात? तर त्याचं कारण हे आहे की अभ्युदय ते पावलेले असतात, पण ते आहे त्याच्यात समाधान स्वीकारतात. हा भाग आहे. तुम्हाला उदाहरण देतो. तुकारामांचं जीवन इतक्या कष्टात गेलं. तुकाराम नावाचे जे मोठे आपल्या महाराष्ट्रातले संत होऊन गेले, त्यांनी अतिशय कष्टात जीवन काढलं. पण त्यांचा अपरिग्रह इतका स्थिर झाला होता, मला काही नको ही वृत्ती इतकी निर्लोभ झाले होते ते मनाने, की त्या सगळ्या योगशास्त्रात जसं म्हटलेलं आहे की ज्या व्यक्तीमध्ये अपरिग्रह स्थिर झालेला आहे, ती व्यक्ती सगळ्या रत्नांचं उपस्थान बनते, असं जे म्हटलेलं आहे ते शब्दशः त्यांना अनुभवायला आलं होतं. म्हणजे कसं? ते गरिबीत जीवन कंठत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना रत्नांचं ताट ठेवू केलं होतं. म्हणजे अभ्युदय झाला होता, हे लक्षात घ्या. अभ्युदय झाला होता. अभ्युदय त्यांनी नाकारला इतकंच, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या लोकांचा मध्ये गैरसमज असा आहे की अध्यात्मात म्हणजे मनुष्य गरीबच असला पाहिजे. गरीब असला पाहिजे असं म्हटलेलं नाही. पण समजा नियतीवश जर का त्या मनुष्याने गरिबी स्वीकारली, तरी तो श्रेष्ठता पावतोय, लक्षात घ्या. पण कृष्णासारखा मनुष्य काय करील? अतिशय श्रीमंतीत जगला कृष्ण. आपल्या इथे समोर बघता तुम्ही, मुकुट कृष्णाच्या ह्याच्यावर आहे, सोवळं नेसलेला आहे, पितांबर नेसलेला आहे, हातात गळ्यात माळा आहेत विविध. कुठला ईश्वर त्याच्याकडे नाहीये सांगा? म्हणजे अभ्युदय आहे. भौतिकातला सुद्धा अभ्युदय आहे. आता सर्वसामान्य माणसं हा अभ्युदय जवळ करू देत न करू देत, राज्यकर्ते जे असतात कृष्णासारखे, त्यांना हा अभ्युदय जवळ करायला लागतो, हे लक्षात घ्या. कारण ते राजा आहेत. राजाने गरीब असून चालत नाही. राजाने क्षात्र धर्म अभ्यासला पाहिजे. राजाने गरीब जर का राहिला तर दुसरं राज्य आक्रमण करून नेस्तनाभूत करेल त्याला. म्हणून राजाने असं असलं पाहिजे, म्हणून अभ्युदय सांगितलेला आहे. आणि म्हणून प्रभव या शब्दाचा अर्थ कठोपनिषदातल्या अभ्युदय असा घेतला पाहिजे. हे दप्तरी आणि डॉक्टर पवी वर्तक यांचं जे विधान आहे ते अतिशय प्रमाण मानलं पाहिजे आपण. पुढे ते सांगतात की अभ्युदय होतो, योग म्हणजे अभ्युदय आणि योग म्हणजे अप्यय. अप्यय म्हणजे जवळ जाणे. आता अप्यय असा शब्द वापरलाय. अपि अधिक अया असं म्हटलं, अशी फोड आहे. अप्यय या शब्दाची फोड अपि अधिक अया, याच्या जवळ जाणे अशी ती फोड याच्या जवळ गेलेला. कशाच्या जवळ गेलेला? तर ब्रह्मतत्वाच्या जवळ गेलेला.
ब्रह्मतत्वाच्या जवळ गेलेला. आता पुढे जर का म्हटलं, ह्याचीच जर का आपण रिओढणे ज्याला म्हणतात तसं आपण करू. ह्याच जो श्लोक आहे त्याची पुढे कठोपनिषदात यम म्हणतो नचिकेताला की अरे तू मला जे प्रश्न विचारलेस त्यानुसारच मी वागलेला आहे, असं यम म्हणतो. म्हणजे काय तर यम तिथे म्हणतो की मी यमदेवांनी अनित्यातूनच नित्य प्राप्त केलेलं आहे, अनित्यातून नित्य प्राप्त केलंय. आता तुम्हाला त्याची फोड करतो. अनित्य म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या समोर आहेत त्या अनित्य आहेत हे आपल्याला माहिती आहे. आपण हे प्रतिष्ठापित केलेलं आहे. हे आता समोर माझ्या समोर तुम्ही सगळे बसलात ते खुर्च्यांवर बसलेले आहात. हे मेज आहे, टेबल आहे, हे समोर माझ्यासमोर भांड आहे. कधी ना कधी या सगळ्या गोष्टींचा क्षय होणार आहे, बरोबर? क्षय होणार आहे. ते आत्ताच्या रूपात मला दिसेनासे होणार आहेत. कधीतरी हे जे शरीर मी धारण केलेलं आहे त्या शरीराचा क्षय होणार आहे, म्हणजे ते शरीर अनित्य आहे. अनित्य आणि शरीराणी वैभवम नैव शाश्वतम नित्य सन्निहितो मृत्यू कर्तव्यम धर्मसंग्रह असं म्हटलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये की हे शरीर अनित्य आहे. वैभवम नैव शाश्वतम, कुठलंही वैभव शाश्वत नाहीये. नित्य सन्निहितो मृत्यू, माझ्या डोक्यावर मृत्यू फिरतोय जणू काही हे आत्ता प्रवचन करत असताना. काय माहिती कुठल्या क्षणाला काय होईल, मी कसं काय गृहीत धरून चालू शकतो. म्हणून माझं कर्तव्य काय की मी धर्मसंग्रह केला पाहिजे, सततचा धर्मसंग्रह केला पाहिजे. कर्तव्यम धर्मसंग्रह. आणि म्हणून यम त्याला म्हणतो की मी नित्यातून अनित्य मिळवलं. मग आता ह्या अनित्य सगळ्या गोष्टी आहेत माझ्यासमोर, त्याच्यातनं नित्य ब्रह्म मी कसं काय मिळवणार. हा आता तुम्ही जर का विचार केला तर आपल्या मनात काय येतं सांगा. समजा मी आता म्हटलं की आता या सगळ्या गोष्टी ज्या समोर आहेत त्याच्यातनंच ब्रह्मप्राप्ती आपल्याला करायची, तर कसं काय. तर या सगळ्या गोष्टींकडे ज्या वेळेला कर्तव्य भावनेनेच फक्त मी बघतो त्यावेळेला मी त्याच्यातनं मुक्त होतो. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये ज्या वेळेला लिप्त होत नाही, म्हणजे आता समजा मी जर का म्हटलं की आता व्याख्यान झालं, आता मला चहा पाहिजेच, तर झालं, लिप्त झालो मी त्याच्यात. या गोष्टीमध्ये मी लिप्त झालो, मी नालायक ठरलो उपनिषदांचा अभ्यास करायला, कारण माझ्या तोंडून च आला. कुठल्याही गोष्टीतला च जो आहे तो आपण बाजूला केला म्हणजे लिप्तता नाहीशी होते गोष्टीतली. आणि म्हणून अभ्युदय साधून सुद्धा जर का तुम्ही त्याच्यात लिप्त नसाल, जर का एका क्षणात सोडून जायला सगळं तयार असाल, तर तुम्ही त्या मार्गावर अग्रेसरच आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे एक विधेय आपण इथे प्रमाणित केलं गेलं पाहिजे. म्हणून अनित्यातून नित्य कसं मिळवायचं ह्याच्या पुढे यमदेव म्हणतात की कोणाला ते शक्य आहे. तर आता मी संस्कृत श्लोक काही सांगत नाही, पण मराठी सांगतो, कारण मला तो पूर्ण श्लोक आठवत नाहीये, क्षमा करा. तो श्लोक असं सांगतो पण अर्थ मात्र आठवतो. तो अर्थ असा आहे की यमदेव म्हणतात की हृदय ग्रंथीतले सगळे काम ज्या वेळेला मोकळे होतात, अंतःकरणातले माझ्या सगळे काम म्हणजे इच्छा ज्या वेळेला मोकळ्या होतात त्यावेळेला मी ब्रह्मानंद प्राप्त करतो, असं म्हटलेलं आहे. म्हणजे झालं की नाही, म्हणजे मी त्या गोष्टींमध्ये आहे पण माझ्या मनात इच्छा मात्र नाही आहे त्या गोष्टींची. मग मी उकिरड्यावर राहिलो काय, आणि मी एखाद्या उत्तम मोठ्या सुंदर घरामध्ये राहिलो काय. पण म्हणून आत्मज्ञानी मनुष्य उकिरड्याला मुद्दाम जवळ करत नाही, पण उद्या उकिरड्यावर राहायची जर का वेळ आली तर तो दूषणही देत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. ही त्याच्यातली खोच आहे. आणि मोठ्या मोठ्या संतांना ही खोच कळली नाही आजवर. आणि म्हणून अनेक संतांची आपल्याला उदाहरणं दिसतात. कुठेतरी गेले मलावाच खाऊन दाखवला, कुठेतरी गेले शेणाच्या उकिरड्यात गेले तिथे खाऊन गेला. उपनिषदात असं म्हटलेलं नाही तुम्ही उकिरडा जवळ करा. पण तुम्हाला सावरकरांचं उदाहरण इथे देतो. महाराजा बोटीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानात नेत होते. त्या बोटीचं नाव होतं महाराजा. त्या बोटीतनं नेताना आगबोट होती, त्या बोटीतनं नेताना त्यांना दुर्गंधीयुक्त विष्ठेच्या पिंपाजवळ बसवलं होतं मुद्दा म्हणून. तर हे बॅरिस्टर मनुष्य, चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण मनुष्य, आता कशा स्थितीत ते राहिले होते, अतिशय शुद्धतेने आजवर राहिले होते. कारण साधारणपणे ब्राह्मण म्हटल्यानंतर शुद्ध अशी एक समज आहे. आज किती ते समज पाळतात माहित नाही मला, पण समज आहे लोकांमध्ये. ब्राह्मणने किती जणांमध्ये राहिलंय याबाबतीत मी साशंकच आहे. पण ते होते, ते तर कर्मांनी सुद्धा ब्राह्मण होते असंच मी म्हणेन, आणि गुणांनी होते असं मी म्हणेन सावरकर. पण असा मनुष्य ज्या वेळेला विष्ठेच्या पिंपाजवळ बसलेला बघितला त्यावेळेला एक
कोडग्यातला कोडगा कैदी त्यांच्याजवळ आला, कारण त्यांना माहिती होतं की हे बॅरिस्टर बाबू यांना असं पिंपाजवळ बसायला लागणं म्हणजे फार मोठे अपकृत्य झालं. म्हणून ते त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, बॅरिस्टर बाबू म्हणाले, तुम्ही इथे बसा, मला सवय आहे रोजची बसायची त्या पिंपाजवळ, त्यामुळे तुम्ही इकडे बसा, दुर्गंधी नाही तिथे, मी बसतो पिंपाजवळ. त्यावेळेला सावरकर त्याला म्हणाले, अरे तुझं नाक आणि माझं नाक काय वेगळं आहे का? तू तिथे बसलास म्हणून तुला वास येणार नाहीये, दुर्गंधी येणार नाही असं आहे का? मग तुला जर का वास येतो तर मीच तो का नाही घेऊ, आणि मीच माझं भोग का नाही सरू देत? हे झालं उपनिषद तत्वज्ञानानुसार वागणं. त्यावेळेला कुठली तक्रार न करता तिथे बसले, एक तक्रारीचा सूर नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे झालं योगशास्त्रानुसार आचरण. मुद्दाम मालव्याच्या इथे जाऊन विष्ठा खाणे हे योगशास्त्रानुसार आचरण मुळीच नव्हे, हे प्रतिपादनच केलं पाहिजे. आणि म्हणून आजच्या मधल्या काळामध्ये अनेक संतांनी ही गोष्ट केलेली आहे, आणि म्हणून आजच्या काळात शुद्ध संत दिसतच नाही आपल्याला. तुम्ही कधी टेंबे शास्त्रींना असं करताना बघितलं का हो? टेंबे शास्त्रींना तर सगळे संत मानतात. कधी केलंय का हो टेंबे शास्त्रींनी? कधीही नाही. कधी मलवाजवळ केलाय बघितलाय? कधी अशुद्धीत गेलं बघितलंय? नित्य शुद्ध आचरण ज्याचं आहे, आणि म्हणून अप्रमत्त तदा भवती असं म्हटलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नित्य शुची त्या व्यक्तीकडे असते जो ब्रह्मज्ञानी झाला. आणि म्हणून गुरुची पारख, ज्याच्याकडून आपण हे ब्रह्मनिष्ठ ब्रह्मज्ञ असलेला गुरुच असायला हवा, ज्याच्याकडनं आपण हे ज्ञान घेतोय तो गुरु सत्यसंधच असायला पाहिजे. तो उपनिषदीय तत्वज्ञानानुसार, ज्याला टेक्स्टबुक आचरण म्हणतात, तसाच असला पाहिजे. निरीच्छ असला पाहिजे, 1 रुपया घेणारा नसला पाहिजे. तो अर्थार्जनासाठी वेगळी सोय करू दे, अर्थार्जनासाठी नोकरी करू दे कुठेतरी, उरलेल्या वेळात ही उपनिषदाची नाटकं करा. उपनिषदे शिकवायचं लोकांना ज्ञान, आणि त्याचे पैसे घ्यायचे असं कधी करायचं नाही. आजच्या काळात हा व्यवसाय होऊन बसलेला आहे. आणि म्हणून हे सगळे, आणि ह्या लोकांना दंड मिळतात हे यमाने सांगितलेलं आहे. हे कठोपनिषदाचा आधार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही इतकी यमाची ख्याती झाली ह्या कठोपनिषदानंतर आणि ह्या गोष्टीनंतर, की प्रत्येक गोष्टीमध्ये पातंजल योगशास्त्रात सुद्धा यमनियम असंच नाव दिलं गेलं. प्रत्येक वेळी यमाचाच उद्धार केला गेला. उद्धार केला गेला म्हणत नाही, उद्धार करणे म्हणजे फार कलुषित शब्द आहे, पण गौरव गायला गेला यमाचा असं म्हणू आपण, की तो गौरव गाण्यासाठी प्रत्येक वेळी यमनियम अशीच आपण उक्ती वापरतो. ती त्यासाठी आहे की यमनियम ज्याने प्रथम घालून दिलेत, मानवी धर्म ज्याने घालून दिला, अतिशय उदात्त नियम ज्याने घालून दिले, तो हा यमदेव आहे. त्याने 12-16 वर्षाच्या कठोपनिषदातल्या नचिकेताला हे दिव्य तत्वज्ञान सांगितलं, आणि त्याने ते पेललं, आणि तो पेलून तो आत्मसाक्षात्कारी झाला. आज या गोष्टीला 7 सहस्त्र वर्षाच्या वर्ष होऊन गेलेली आहेत या कठोपनिषदाला, तरी आपण ह्या गोष्टीची चर्चा करतोय. माझ्यासारखे अभ्यासक त्याचा अभ्यास करतात. आणि म्हणून ह्या गोष्टी करताना त्या यमांना आणि नचिकेतांना मनोमन नमस्कार करावा असं वाटतं, की आज आम्हाला अभ्यास करता येतो या गोष्टींचा. नंतर कुठला असा धर्म आहे सांगा की ज्याच्यामध्ये इतकं दिव्य ज्ञान आहे हो? असा एकही धर्म दुसरीकडे नाही ना, एकही संस्कृती आहे जी आपण अशी पद्धतीने अभ्यासू शकतो. आणि म्हणून मी असं म्हणेन की ज्या प्रकारे नचिकेताने याचा अभ्यास केला, तसा आपण सगळ्यांनी आज पासून आप्रायणात असं जे म्हटलेलं आहे ब्रह्मसूत्रांमध्ये, जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत याचा असाच अभ्यास करत राहूया. आणि डोळस दृष्टीने बसून बघून जगामध्ये हे उपनिषदीय तत्वज्ञान आपल्यामध्ये मुरवण्याचा प्रयत्न करूया, की जेणेकरून आपला अभ्युदय होईल आणि आपण त्या ईश शक्तीच्या जास्तीत जास्त जवळ ह्याच जन्मात जाऊ शकू, असं मी म्हणतो. असं मी आशा व्यक्त करतो आणि हे शब्द थांबवतो माझं व्याख्यान. आज हे व्याख्यान हे झालं. आता अजून 5-1 मिनिटं उरलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न जर का असतील उपनिषद तत्वज्ञानानुसार तर ते मला सांगा. नेहमीप्रमाणे मी काही प्रश्न घेतो आणि मग थांबतो. तुम्ही सांगा एखादं उपासनेसंदर्भात किंवा या तत्वज्ञानासंदर्भात. बरोबर. नचिकेत, हा नचिकेता, नाही नाही नाही, कठोपनिषदामध्ये आईला उपदेश केलेला नाहीये. कठोपनिषदामध्ये तर नाहीये. ती ती पुराणात कथा आहे, पण कठोपनिषदात तो उल्लेख नाही. कठोपनिषदात नाही.
पुराणात अनेक कथा आहेत की ज्या ते कश्यपांचे, हा हा पण त्यांचा संबंध नचिकेताशी नव्हतो. त्यांचा नचिकेताशी संबंध नाही. कारण कश्यप ना फार आधीच आहे, थोडे आधीचे पडतात कश्यप. कुठले? ऋषीने आईला केलेला उपदेश तसं बघायला गेलं बायकोला, तसे अनेक ऋषी आहेत. याज्ञवल्क्यांनी आपल्या दुसरी जी बायको होती, कात्यायनी म्हणून होती त्यांची, त्याला उपदेश केलेला आहे. गार्गी मैत्रीला उपदेश केलेला दिसतो आपल्याला, ऋषींनी जर का करायचं झालं. अत्रींनी अनुसूयेला केलेला उपदेश आहे, तत्वज्ञान सांगितलेला. अगदी मुलगा आईचं उदाहरण जर का बघायचं तर दत्तात्रयांनी आपल्या आईला सांगितलं नव्हते का 24 गुरु? हा सगळ्यात प्राथमिक उपदेश आहे आपल्या आईला केलेला. अशा अनेक कथा आहेत. म्हणजे ते तर अनेक मोठं तत्वज्ञान, आणि प्रत्येक तत्वज्ञानात मात्र या कथा जरी शब्दशः नाही आढळल्या तरी तत्वज्ञान मात्र समान दिसतं. वैराग्यपूर्ण तत्वज्ञान असं हे दिसतं आपल्याला. मनुस्मृती विषय होत्या ना. पण आता मनुस्मृतीबद्दल तुम्हाला जर का अधिक माहिती, तुम्हाला मी अजून एक तुम्हाला सांगतो. मी याकडे ह्याच्याबद्दल आत्ता उहापोह करायला गेलो तर अर्धा पाऊण तास जवळजवळ जाईल. मनुस्मृतीतल्या स्त्रिया, त्यासाठी मी तुम्हाला एक पुस्तक सुचवतो. ते पुस्तक तुम्ही अवश्य वाचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक आहे, प्राचीन आणि अर्वाचीन स्त्रिया, असंच नाव आहे पुस्तकाचं. अतिशय सुंदर पुस्तक आहे. आणि ते तुम्ही, एवढी छोटं पुस्तक आहे, 70 पानांचं पुस्तक आहे, पण त्यात त्यांनी प्राचीन अतिशय मनूपासनं ज्या स्त्रिया सांगितलेल्या त्यांचा, अद्वितीय स्त्रियांचा उल्लेख, मनुस्मृतीमधली काही विधेयक खोडली. पण गंमत काय, तुम्हाला मी स्पष्ट मनुस्मृतीबद्दल थोडंसं 2 मिनिटं बोलतो, म्हणजे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. कुठलाही ज्या वेळेला आपण एखादा नियम बाजूला करतो ना शास्त्रातला, त्या जागी तो बाजूला करताना ना आपली एवढी सिद्धता हवी की त्या जागी नवा नियम योजू. हे प्राथमिक विधेय आहे कुठल्याही लॉचं. मी आज आता वाणिज्य शाखेचा असल्या कारणाने कॉमर्स मधलं किंवा लॉचं महत्तम तत्व जे आहे ते हे आहे. कुठलाही ज्या वेळेला नियम एखादा खारिज केला जातो, बाजूला केला जातो, त्यावेळेला त्या नियमाच्या जागी आधी कुठला नियम योजायचा हे ठरवलं गेलं पाहिजे. म्हणजे उद्या जर का मनुस्मृतीबद्दल एखादी टीका जर का कोणाला करायची असेल ना, तर तो त्यांनाच अधिकार आहे ज्यांनी त्याचा यथासांग अभ्यास केलाय आणि ते सुचवू इच्छितात त्याच्यातला बदल, की हे शास्त्र, हे त्यावेळेचं मनुस्मृतीतलं शास्त्र, इथे अमुक अमुक नियम दिले गेलेले आहेत, हा नियम आजच्या काळात योग्य नाही. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, मनुस्मृती हे शास्त्र नाही, हे आधीच तुम्ही लक्षात घ्या, म्हणून त्याला स्मृती म्हटलंय. हा आधी प्राथमिक तुम्ही बदल लक्षात घ्या. योगशास्त्र हे शास्त्र आहे, मनुस्मृती ही त्या काळची स्मृती आहे. म्हणजे उदाहरणार्थ 21व्या शतकातली स्मृती असं जर का आजच्या अतिशय उच्च वैज्ञानिकाने पुस्तक लिहिलं आणि अजून 5 सहस्त्र किंवा 10 सहस्त्र वर्षांनी ते जर का कोणी अभ्यासलं तर निश्चितच त्याच्यात बदल दिसणार आहेत. हो, यामध्ये त्याला नावं ठेवायची काही गरज नाहीये, पण तो त्याचं कर्तव्य आहे, जो बदलतो त्याने ती सुधारणा. हे बघा, मला एखाद्या गोष्टीवर टीका जेव्हा करायची आहे ना, त्यावेळेला टीका करणं किती सोपं आहे. समजा एखाद्या समोर चित्र आहे, ह्या चित्रामध्ये मला हे अमुक आवडलं नाही, तमुक आवडलं नाही, असं आवडलं नाही, तसं आवडलं नाही. मग उद्या जर का चित्रकार मला म्हणाला की अरे मग तू जरा सुधारणा सुचवून करून दे बरं, तर ती सिद्धता नको का माझ्यात? ही सिद्धता किती जणांची आहे टीका करणाऱ्या? आज जे मनुस्मृती आणि मी हे व्यवस्थित विधान करतो, आंबेडकरांनी सुद्धा जी टीका केलेली आहे, आंबेडकरांनी जरी टीका केलेली जरी असली तरी आंबेडकर उच्च विद्या विभूषित होते. कायद्याचा त्यांनी उत्तम अभ्यास केला होता. आंबेडकरांना जर का सांगितलं असतं की ह्याच्यात ते सुधारणा सुचवतात ते देऊ शकले असते. म्हणून मी म्हणेन, अर्थात जाळलं आंबेडकरांनी ते चूकच. कुठलाही धर्मग्रंथ जाळणं ही चूकच, मग तो कुठलाही असू दे, ग्रंथ जाळणं ही चूकच. ते आपल्या शास्त्रातच चूक मानलं गेलेलं आहे. तो कोणी उद्या जाळू द्यात, सावरकरांनी जरी जाळला असता तरी मी हेच विधान केलं असतं, जाळणं ही चूकच. फक्त आंबेडकर आहेत म्हणून मी हे विधान करत नाहीये, जाळणं हे चूकच. तुम्ही विधान पर्यायी सुचवा त्याला, हे योग्य जास्त. आणि म्हणून शास्त्राद्वारे जर का बोलायचं झालं तर तोच बदल सुचवू शकतो जो संपन्न आहे त्याच्यातला, जो तो बदल त्याच्यात आणि शास्त्राद्वारे सुचवू शकतो, उगाचच नाही.
ज्याला कॉन्टेम्पररी सायन्सेस म्हणतात त्याचा ज्याने अभ्यास केलाय, म्हणजे आता जर का मला मनुस्मृतीतलं जर का काही विधान बदलायचं असेल तर माझा किती ग्रंथांचा अभ्यास हवा, माझा वेदांचा पूर्ण अभ्यास हवा, माझा उपनिषदातला अभ्यास हवा, माझा मनुस्मृती पूर्ण अभ्यास पाहिजे. त्या काळात कोणी कोणी काय काय विधानं करून भाष्य केलेत त्याचा अभ्यास पाहिजे. मग मी म्हणेन की अरे नाही हे विधान मला बरोबर नाही वाटत. मग माझी आणि म्हणून अभ्यासोनी प्रगटावे हे जे म्हटलेलं आहे ना समर्थांनी, ते आपण जर का आपण पालन केलं तर मला वाटतं ह्याचं जास्त समयोचित होईल मनुस्मृतीबद्दल. म्हणून मनुस्मृतीबद्दल विधान करताना मी फार काटेकोर विधान करतो. मी मनुस्मृती पूर्ण अभ्यास अजून माझा पूर्ण झालेला नाही, त्यामुळे मी स्वतः असमर्थ आहे मनुस्मृतीबद्दल मोठं विधान करायला. पण आजवर जे मी थोडंसं अल्पशा माझा जो अभ्यास आहे त्यावरून माझ्या लक्षात आलं की पूर्ण मनुस्मृती चुकीची नाही आहे. आणि त्यामुळे असं मी म्हणेन त्याच्यावर. त्यामुळे प्रत्येकाने अभ्यास करावा असं माझं प्रत्येकाला आग्रह आहे. प्रत्येकाने अभ्यास करावा, मग आपण चर्चा करायची. आपल्या अभ्यास करणारे जे मंडळ असतं त्यात चर्चा करून ह्या गोष्टी करण्याच्या आहेत. तर हे त्याच्यावर उत्तर की स्त्रियांना जो, कारण स्त्रियांबद्दल गौरवोद्गारही म्हणूनच काढलेले आहेत हो. असं काय म्हणता, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते तत्र देवता, कशातलं आहे? मनुस्मृतीमधलं विधान आहे जे आपण सगळीकडे निबंधांमध्ये वापरतो. हे म्हणून जिथे बायकांची पूजा होते तिथे देवता रमतात हे म्हणून म्हटलंय. असं म्हणून तुम्ही डायरेक्ट म्हणणं की जाळ्यालाच हवी नाही, असं हे बालिश विधान आहे असं मला वाटतं. आणि माझा त्याच्यातला इतका अभ्यास नाही असं मी म्हणेन. मी जेव्हा माझा अभ्यास पूर्ण होईल त्याच्यावर निश्चित पूर्ण भाष्य करीन, त्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. ते निश्चित करीन, हयातीत करीन. पण एवढ्यात मला अजून दिसत नाही, कारण तो अभ्यास करायला मी सुरू केलाय अभ्यास, पण बराच वेळ लागेल हेही सांगतो. कारण मला तो पूर्ण अभ्यास केल्याशिवाय ते बरोबर वाटत नाही बोलणं. त्यामुळे क्षमा करा, याच्याबद्दल अति मी बोलू शकणार नाही. बाकी कोणाला योगशास्त्राबद्दल काही प्रश्न, बरेचसे आता जी उत्तर होती तुम्हाला मिळाली आहेत असं मी गृहीत धरतो. आणि आता 6:05 झालेली आहेत, तर मग काय ते अवघड विषय होता, तुम्हाला कळलंय असं मी गृहीत धरतो. आणि आता इथे थांबवतो. नमस्कार. नमः शिवाय.